हो का आत्मनिवेदना तळीची जे पीठिका आहे सख्याची पार्थोधिष्ठात्री ते तिची मातृकागा पासीची गोसावी वर्ण वाणिजे मग पायिकाचा गुण घेईजे ऐसा अर्जुनाची तो सहजी पडिये हरी. भगवंत अर्जुनाच्या बद्दल जे चिंतन करतात किंवा ज्ञानोबा राय अर्जुनाचं जे वर्णन करतात ते काय म्हणतात, आत्मनिवेदना तळीची जी पीठिका आहे सख्याची म्हणजे नवविधाची भक्ती आहे. श्रवणम कीर्तन विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम ही 9 विधा भक्ती सांगितली आहे. त्यातली प्रत्येक पहिली भक्ती ही दुसऱ्या भक्तीची पूर्वपीठिका आहे. श्रवण ही कीर्तनाची पूर्वपीठिका आहे, कीर्तन ही स्मरणाची पूर्वपीठिका आहे, स्मरण ही वंदनाची पूर्वपीठिका आहे. असं ते पूर्वपीठिका म्हणजे त्याच्यामध्ये वंदन तोपर्यंत होण्यासाठी आधी या भक्तीची आवश्यकता, या भक्तीमध्ये तुम्ही मुरलं पाहिजे. ही जोपर्यंत सिद्ध होत नाही तुमची भक्ती तोपर्यंत तुम्ही पुढल्या भक्तीमध्ये जाऊ शकत नाही. आणि श्रवण व्यवस्थित केलं असेल तरच कीर्तन करू शकता. कीर्तन भक्ती जर व्यवस्थित झाली असेल तर स्मरण भक्ती होते. स्मरण भक्ती व्यवस्थित झाली आहे, स्मरण पादसेवन जी आहे भगवंताचं पादसेवन ही भक्ती स्मरणानंतर व्यवस्थित होते अशा पद्धतीनं. तसं आत्मनिवेदन ही जी भक्ती आहे ही एक प्रकारे ज्ञानी भक्ती आहे, ज्ञानाचं पातळीवरची ती भक्ती आहे. कारण आत्मनिवेदनामध्ये स्वतःचं सगळं निवेदन करायचं असतं. निवेदन करणं म्हणजे स्वतःला समर्पित करणं. आपण नैवेद्य म्हणतो ना, नैवेद्याला जे निवेदन करतो आपण निवेदन करतो म्हणून त्याला नैवेद्य म्हणतात. जे निवेदन केलं जातं त्यालाच नैवेद्य म्हणतात. तर त्यात आपला भाव काय असतो की हे भगवंताला अन्न आपण समर्पण केलं. तसं आत्मनिवेदन म्हणजे स्वतःला समर्पण करणं. त्या स्वतःला समर्पण करण्याची जी भक्ती आहे त्याच्या आधीची भक्ती सख्य भक्ती आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की हा काय हो का आत्मनिवेदना तळीची जे पीठिका आहे सख्याची, म्हणून त्याची आधीची भक्ती कोणती झाली, सख्य भक्ती. तर भगवंताची ही सख्य भक्ती कोणाकोणाची केलेली आहे तर उद्धव आणि अर्जुन हे दोघं आपल्याला माहीत असलेले भक्त आहेत की भगवंताची सख्य भक्ती या लोकांनी केली. दास्यभक्ती मारुतीरायांनी केली आणि सख्य भक्ती जी आहे ती या दोघांनी केली, उद्धव आणि अर्जुनाने. आत्मनिवेदनाची भक्ती जी केली ती बलीनं केली असं म्हणतात. बली जो आहे त्यांना सर्वस्व अर्पण म्हणजे स्वतःला झोकून दिलं ना भगवंताच्या समोर, मग तो आत्मनिवेदन भक्तीचा आचार्य आहे. एक एक आचार्य एकेका भक्तीचे सांगितलेले आहे. नामस्मरणाचा आचार्य प्रल्हाद आहे वगैरे असं सांगितलं. तसं याचा अर्जुन जो आहे तो कशाचा आहे म्हणाले तर सख्य भक्ती ही कोणी केली तर अर्जुनाने केली. तर तो अर्जुन जो आहे तो त्या सख्य भक्तीचा नुसता आचार्य असं ते म्हणत नाहीत. ज्ञानोबा काय म्हणतात की पार्थो अधिष्ठात्री तेथीची मातृकागा, जणू काही सख्य भक्तीचा अधिष्ठातृ देवता म्हणजे अर्जुन आहे. इतकं त्याचं त्या ह्याच्याबद्दल म्हणजे अर्जुनाची जी सख्य भक्ती एवढ्या उच्च स्तराची आहे की जणू काही तो नुसता आचार्य राहिला नाही त्या सख्य भक्तीचा, तर तो कोण झाला, सख्य भक्तीचा अधिष्ठातृ देवताच झाली म्हणाले. तिथील मुख्य देवता असं त्याचं वर्णन हे करतात. कारण का अर्जुन खरं आहे की अर्जुनाची आणि भगवंताची जशी भेट झाली महाभारताच्या इतिहासानुसार जर आपण पाहिलं तर अर्जुनाची आणि भगवंताची जी भेट झाली ती द्रौपदी स्वयंवरात पहिल्यांदा झाली. द्रौपदी स्वयंवराच्या वेळेस अर्जुन हा मूळ वेशात नव्हता, तो ब्राह्मण वेशात होता. म्हणजे पांडवच सगळे ब्राह्मण वेशात होते, तिथं उघडपणे काही ते आलेले नव्हते. आणि तिथून मग भगवंत आणि तिथून बलरामाला श्रीकृष्णाने सांगितलं की 5 पांडव आहेत पाहा म्हणून. आणि मग तिथून त्यांची भेट आणि तिथून ओळख आणि भक्ती होत गेली, हे झाली, मैत्री झाली. तर तिथून जी अर्जुनाची मैत्री झाली, जशी मैत्री झाली तसा अर्जुन हा भगवंताच्या पाठीमागे सावलीसारखा राहिला. आणि मागे मी एक व्याख्यानही दिलं होतं बलरामावर. बलराम आणि श्रीकृष्ण या दोघांच्या अवताराचं कार्याचं जर नीट चिंतन केलं तर बलराम आणि श्रीकृष्ण ही जोडी शेवटपर्यंत टिकत नाही. तुम्ही पहा तसं राम लक्ष्मण ही जोडी शेवटपर्यंत टिकते रामायणामध्ये. रामायणामध्ये असं झालं नाही की लक्ष्मण काही काळ राहिला नंतर भरत आला किंवा शत्रुघ्न आला, असं झालं नाही. शेवटपर्यंत राम लक्ष्मण हीच जोडी राहिली. शेवटी लक्ष्मणानं स्वतःचं आत्मसमर्पण त्याग केला भगवंताच्या त्या वचनाला
काय पण त्याच्या प्रतिज्ञा खरी करण्यासाठी स्वतःचा प्राणत्याग केला लक्ष्मणानं, आणि तिथं ती जोडी थांबली. त्याच्यानंतर भगवंतांनी सुद्धा, भगवान प्रभू रामचंद्रांनी सुद्धा लगेच, लक्ष्मण गेला की लगेच भगवंतांनी सुद्धा आपला देहत्याग केला. म्हणजे ती जोडी जशी शेवटपर्यंत टिकते, तसं द्वापार युगामध्ये शेष आणि विष्णू हे दोघंही ज्या कार्यासाठी आले, धर्म कार्यासाठी आले, राक्षसांच्या नाशासाठी आले, तर ही जोडी काही काळच आहे, संपूर्ण पूर्ण नाही आहे. म्हणजे अर्धा भाग जो आहे तो या जोडीचा अर्धा भाग म्हणजे मथुरेपर्यंत, जरासंधाच्या वधापर्यंत, वधही नाही, जरासंधाचा वधही नाही, जरासंधाला 17 वेळा हरवण्यापर्यंत ही जोडी एकत्र आहे. पण तिथून पुढे ती जोडी तुटते. श्रीकृष्ण आणि बलराम ही जोडी तुटते आणि नंतर सुरू होते कृष्ण आणि अर्जुनाची जोडी, आहे की नाही. अशी ती महाभारतकालीन आहे. म्हणजे शेष आणि विष्णू हे दोघं जरी अवतारकारी असले तरी ही जोडी तुटून नंतर नरनारायणाची जोडी सुरू होते. अर्जुन हा नर आहे, भगवंत नारायण आहेत, तर ही जोडी सुरू होते. म्हणजे त्याच्यानंतरचा जर तुम्ही विचार केला तर भगवंताने बलरामाला हाताला नाही धरलं. नंतर युद्ध करत असताना किंवा इतरांचा संहार करण्यासाठी या पृथ्वी तलावरचं फार मोठं म्हणजे फार मोठं सैन्य, फार मोठी शक्ती ही द्वापार युगामध्ये मारल्या गेली. या महाभारताच्या युद्ध, या कौरव पांडवांच्या घरच्या भांडणामुळं जवळपास तत्कालीन असलेलं क्षात्र तेज किंवा क्षात्र बल आपण म्हणून ते जवळपास 1/3 संपलं होतं. 1/3 काय 80% 90%, त्याच्यापेक्षा वर सांगतो मी तुम्हाला, इतकं संपून गेलं होतं. म्हणून काही आक्षेपकांचा असा आक्षेप पण आहे, त्याला उत्तर नंतर वेगळ्या पद्धतीने दिले तो भाग सोडून द्या. पण काही आक्षेपकांचा असा आक्षेप आहे की ग्रीकांचं जे पहिल्यांदा आपल्यावर आक्रमण झालं, म्हणजे कोणाचं, अलेक्झांडर, सिकंदर द ग्रेट सिकंदर म्हणतो, त्याचं जे पहिलं आक्रमण झालं ते 2500 वर्ष, इसवी सन पूर्व 2500 वर्ष आपल्यावर झालं. महाभारताच्या युद्धानंतर 2500 वर्षांनी झालं आणि आत्तापासून 2500 वर्ष, म्हणजे इसवी सनाच्या पूर्वीच 2500 वर्ष ते आपल्यावर पहिल्यांदा सिकंदराचं आक्रमण झालं. तर त्या आक्रमणाला म्हणावं तसं उत्तर गेलं नाही असं आपल्याला इतिहासात शिकवतात. त्याचं कारण काही आक्षेपक असं घेतात की महाभारतकालीन जी काही क्षात्र ते जे नष्ट झालं होतं त्याचा परिणाम 2500 वर्ष आपल्याला भोगावा लागला आणि म्हणून सिकंदराच्या विरोधात कोणी उभं राहू शकलं नाही, असा एक आक्षेप काही लोक घेतात. पण या आक्षेपाला काय अर्थ नाही. त्याचं कारण असं आहे की त्यातली दुसरी बाजू ही पण आहे की युधिष्ठिरानं नंतर राज्य केल्यानंतर, म्हणजे महाभारती युद्ध झालं, युधिष्ठिराचं राज्य आलं, त्याचं युधिष्ठिरानं नंतर 36 वर्ष राज्य, काही काळ राज्य करून नंतर परीक्षिताला राज्यावर बसवलं. परीक्षिताचं नंतर राज्य गेलं, त्याच्यानंतर जन्मेजयाचं राज्य वगैरे आलं. या सर्व काळात जवळपास पुढं 2500 वर्ष तर भारतावर कोणाचंच आक्रमण झालं नाही. म्हणजे तत्कालीन समाज बलवानच होता असं म्हणायला काही अडचण नाही. तर असं त्याचं उत्तर आहे. त्यामुळं हा आक्षेप काही नाही. पण सांगण्याचं तात्पर्य असं की 90%, 80-90% क्षात्रतेज किंवा अधर्मीय लोक जे होते किंवा अधर्म पक्षाला स्वीकारणारे जे लोक होते, या लोकांचा संहार हा भगवंतांनी अर्जुनाला हातात धरून केला, हे लक्षात घ्या. अर्जुनाला हातात धरून केला म्हणजे फार मोठं कार्य जे आहे ते बलरामापेक्षा, बलरामाचं कार्य आणि अर्जुनाचं कार्य असं जर आपण एक तुलना करायला गेलो तर त्यात एक आहे मात्र की जिथं अति मानवी स्थिती होती तिथं बलरामाचं काम आलं. म्हणजे अतिमानवी स्थिती जिथं होती, म्हणजे हे सगळे राक्षस लोक जे होते त्यांना मारताना बलरामाचं कार्य झालं. म्हणजे लहानपणी सुद्धा गोकुळामध्ये जे काही राक्षस मारले त्यातले 2-3 राक्षस असे आहेत की जे बलरामानंच मारलेले आहेत. आणि त्याच्यानंतर जरासंधाच्या याच्या वेळेस बाकी एरवी मात्र पुढं महत्त्वाचे जे म्हणजे या पृथ्वी तलावर असलेले मानवी माणसं, म्हणजे इतर युगातले राक्षस जे द्वापार युगामध्ये क्षत्रिय रूपाने अवतीर्ण झाले होते. जसं कलियुगात हसणं येईल, पण कलियुगामध्ये इतर युगातले राक्षस ब्राह्मण रूपाने अवतीर्ण होऊन राष्ट्रधर्माच्या नावाखाली धर्मनाश करतील असं जे भविष्ययुगात सांगितले ते आपल्या सगळ्यांनी तेच केले, हे लक्षात ठेवा. कळलं का? ते त्याचं कारणच ते. तसं द्वापार युगामध्ये इतर युगातले जे राक्षस आहेत
ते क्षत्रिय रूपाने आले होते. कळलं का? भविष्य पुराणात आहे. काय काय लिहिले त्यांनी? कलो ब्राह्मण रूपेण काय राष्ट्रधर्म पुरस्कृत्य ग्रंथी धर्मान सनातनान असं म्हटले. सनातन धर्माचा नाश हे राष्ट्रधर्माचं नाव पुढं करून केलं जाईल. म्हणून बघा जे काही कोणी झाले, सावरकर विज्ञान म्हणले, आम्हाला त्याच्यापेक्षा महत्त्वाचे म्हणले. म्हणजे सनातन धर्माचा नाश करतच गेले की नाही. पहा, राष्ट्रधर्म, देश मोठा. आज काय चालू आहे? धर्म मोठा काय देश मोठा? असा पत्रकार प्रश्न विचारलं तर काय म्हटलं जातं? संविधान मोठं म्हणतात, म्हणजे देश मोठं म्हणतात, धर्म मोठं म्हणत नाहीत. ते राष्ट्रधर्म पुरस्कृत्य ग्रंथी धर्मान सनातनान, हे लक्षात ठेवा. राक्षसा घोर रूप काय तर आहे ते श्लोक, मी काढून दाखवेन. इथंच पुस्तक असेल एखादं, बघ थोड्या वेळाने दाखवतो. तर सांगण्याचं तात्पर्य काय आहे की जसं इथं काय प्रश्न आहे का? महाभारत काळात जे यमन झाले ना, ते महाभारत काळातले यमन हे आजचे यमन नाही आहेत. त्यांना यमन ही संज्ञा आपल्याकडे कोणाला म्हटलं माहिती आहे का? ती यमन ही संज्ञा आपल्याकडे जे सनातन संस्कार ज्यांच्यावर नव्हते, वर्णाश्रम धर्मविरहित असे जे लोक झाले. झालं काय की ही जी यमन ही व्यवस्था जी झाली ती कशी झाली? तर यदू, पुरु, तुरु आणि वसु हे 4 पोरं त्या ह्याचे होते, ययातीचे. ययाती जो आहे त्या ययातीला शुक्राचार्यांनी शाप दिला होता. शुक्राचार्यांनी शाप दिल्यामुळे ययातीने सांगितलं की माझी अजून वासना राहिली तर माझं कोणीतरी म्हातारपण घ्या. या 4 पोरांपैकी यदू, पुरु, तुरु आणि वसु यातला पुरु जर सोडला तर बाकी तिघांनी नाही म्हणून सांगितलं. पहिल्यांदा यदू सर्वात मोठा होता. यदू म्हणजेच यादव. यदूचे वंशज जे आहेत, भगवान श्रीकृष्णाचे हे सगळे वंश, हे यादव. तर त्याला नकार दिला. यदूनं नकार पहिल्यांदा दिला. यदूनं नकार देण्याचं कारण सांगत असताना भागवतामध्ये एका ठिकाणी असं आलं की, म्हणजे टीकेत आहे, भागवतात स्पष्ट नाही, भागवतात उल्लेख तिथं असा आहे की दशम स्कंदाची जी सुरुवात आहे, कथितो वंश विस्तारो भवता सोमसूर्ययोः राज्ञांचोभय वंशानां चरितम परमाद्भुतम. तिथं दुसरा श्लोक असा की यदोश्च धर्मशीलस्य नितराम मुनिसत्तम तत्रांशेनावतीर्णस्य विष्णोर्वीर्याणी शंसनः. तर या श्लोकावर वंशीधरी नावाच्या टीकेमध्ये प्रश्न उचलला गेला आहे की यदू हा धर्मशील कसा असेल? ज्यानं वडिलांची आज्ञा मान्य केली नाही तो धर्मशील कसा? असा तिथं प्रश्न आहे. यदोश्च धर्मशीलस्य, इथं धर्मशील हे यदूचं विशेषण आहे. धर्मशील म्हणता तुम्ही भगवंत, म्हणजे त्यातून हे करायचं की भगवंताने याच्या वंशाचा अवतार धारण करण्याचं काय कारण आहे? हा धर्मशीलच नव्हता असा पहिला पूर्वपक्ष तिथं प्रश्न उचलला, आक्षेप घेतला, शंका घेतली की त्यानं वडिलांचं काही ऐकलंच नाही. तर तिथं उत्तर देत असताना त्यानं सांगितलं की यदू हा धर्मशील याच्यामुळे की त्यानं विचार खूप केला की मला मातृगमनाचं पाप लागू नये. म्हणजे ज्यावेळेस 2 अधर्म एकत्र येतात त्यावेळेस कमी आणि जास्तचा विचार करावा लागेल की नाही. तर समजा माझ्या वडिलांनी माझं तारुण्य जर घेतलं तर काय होईल की मातृगमनाचं पाप लागेल. मातृगमनाच्या पापापेक्षा वडिलांची आज्ञा भंग करणं हे पाप कमी आहे म्हणून यदूने घेतलं, म्हणून तो धर्मशील आहे असं तिथं उत्तर दिलंय वंशीधरीमध्ये. कळलं? तर तो जो यदू आहे तो यदू, पण त्याला शाप दिला गेला. त्याला सांगितलं गेलं की तू हे करू नको, काय तुम्ही राज्यावर बसणार नाही म्हणून. यदूचे वंशज जे आहेत ते कधी राज्यावर बसले नाहीत. म्हणून भगवान श्रीकृष्ण कधी राज्यावर सिंहासनावर बसले नाहीत. त्यांनी कंसाला जरी मारलं तरी उग्रसेनालाच बसवलं, असं झालं. आता त्याच्यानंतर तुरु आणि वसु या दोघांना, त्यातलं तुरु जे त्यांना बाहेर हाकललं गेलं. तुरुपासून जे झाले तर तिथं महाभारतात असं म्हटलं आहे की त्यांच्याबरोबर ब्राह्मण गेले नाहीत आणि कैक वर्ष संस्कारविहीन अवस्थेमध्ये राहिल्यामुळं आणि ब्राह्मणांचं आणि वेदाचं वगैरे दर्शन न झाल्यामुळं ते सगळे संस्कारहीन झाले. म्हणून त्या सगळ्या लोकांची काय संज्ञा झाली तुरुष्क. तुर्की हा देश त्यामुळे निर्माण झाला. कळलं का? तुरुष्क, ते तुरुष्कच म्हणजे यमन झाले. तो काल यमन वगैरे जो आहे ते त्यांनाच आपण यमन म्हणतो. तुरुष्क, यमन हे शब्द त्या अर्थ आहेत. म्हणजे मुस्लिम या अर्थानं तो शब्द नाही आहे. आता आपण यमनांना मुस्लिमांना यमन म्हणतो त्याचं कारण हे आहे की
म्हणजे त्याचं म्हणजे मूळ परंपरेमध्ये जर विचार केला तर तुरुष्क आणि यमन या शब्दांनी अवैदिक सगळे लोक अभिप्रेत आहेत. मग ते नंतर यहुदी झाले, नंतर मग ख्रिश्चन झाले, नंतर मुस्लिम झाले, हे सगळे त्या ह्यानं अभिप्रेत आहेत की जे या वैदिक संस्कार विरहित झाले. ते मग पारसी लोकसुद्धा हे पण पारसी लोक थोडी वैदिक संस्काराच्या जवळची आहेत. पारसी लोकांकडे अग्नि उपासना आहे त्यामुळे ते जवळचे. पण यहुदी, त्याच्यानंतर ख्रिश्चन आणि मुस्लिम हे वैदिक संस्काराच्या फार लांब आहेत. पारशीमध्ये आणि आपल्यामध्ये एक मोठा समान धागा आहे तो म्हणजे अग्नि उपासनेचा. आणि त्याच्यानंतर त्यांची ती झरस्तुष्ट नावाची देवता आहे पारसींची. ती झरस्तुष्ट नावाची देवता इतिहासकार किंवा काही अभ्यासकांचं असं म्हणणं की वेदामध्ये ऋग्वेदात ज्या झरदस्तूचं नाव येतं, ती झरदस्तू नावाची जी देवता आहे ती झरदृष्ट ती पारस्यांची देवता आहे. आणि मग ग्रीकांच्या मध्ये सुद्धा पूर्वी मूर्तीपूजा होतीच की, ग्रीकांकडे देवी होतीच की. ग्रीक नंतर यहुदी झाले. म्हणजे तसं पाहायला गेलं तर सनातन संस्कृती सगळीकडे होती. हा जो एक मोठा सिद्धांत आपल्याला लहानपणापासून शिकवायला गेला किंवा गेला 1000-1500 वर्षापासून आपल्या 100-150 वर्षापासून आपल्या मनावर बिंबवला गेला आहे की ते बिंबवण्याचं कारणही इंग्रजांची शेणकूट राजनीतीच होती की ती म्हणजे की आर्य भारतात उत्तर ध्रुवावरून आले, इकडून आले. उत्तर ध्रुवाचा सिद्धांत लोकमान्य ठिकाणी मांडला. सगळ्यांचं म्हणणं की आर्य भारतात नव्हते, बाहेरून आले. ते बाहेरून जर आर्य इकडे आले असते तर जो मोठा आक्षेप वेदाच्या बाबतीमध्ये घेतला जातो की नाही की वेदामध्ये इतर देशातल्या नद्यांचं नाव नाही आहे की नाही. वेदामध्ये सरस्वती, सिंधू वगैरेचं नाव जे आहे ते इतर देशातल्या नद्यांचं कुठं नाव आहे? इंग्लंडच्या नदीचं नाव नाही आहे, अमेरिकेच्या नदीचं नाव नाही आहे, कोणत्याच देशाच्या नदीचं नाव नाही वेदामध्ये. तर जर खरोखरच आर्य तिकडून इकडे आले असते तर त्यांच्या ह्याच्यात आलं असतं की नाही, म्हणजे नाव आलं असतं, काहीतरी झालं असतं. पण तसा उल्लेखच नाही. म्हणजे मूळ वेदामध्ये सुद्धा असा उल्लेख सापडत नाही. हा कल्पित घटनाक्रम आहे. कोणता? आर्य आणि अनार्य ही संकल्पनाच कल्पित आहे. कारण आर्य या शब्दाचा आर्य म्हणजे वंश असा अर्थ अभिप्रेत नाही आहे. आर्य म्हणजे सुसंस्कृत श्रेष्ठ. म्हणून आर्य मन वगैरे असा शब्द प्रयोग करतात. यदार्यमस्याम अभिलाष मे मनः असं ते मनाला आर्य म्हटले तिथं. त्यामुळे हे सगळे कल्पित आहे. तर सांगण्याचं तात्पर्य काय की तुम्ही जे मला आता प्रश्न विचारला की यवन जे आहेत ते आजचे यवन म्हणून अभिप्रेत तिथं नाही, काल यवन वगैरे जे आहेत ते आजचे अभिप्रेत. तर हे तुरुष्क, तुरूपासून जी संतती पुढे गेली, जी त्याच्याबरोबर काही लोक गेले, त्यांना हाकलून दिलं ययातीनं, ऐकलं नाही म्हणून. तुरु आणि वसू या दोघांना हाकलून दिलं, यदूला शाप दिला, मग पुरूनं आपलं त्याचं ऐकलं म्हणून त्याला राज्य मिळालं. असा तो सगळा हे आहे. मग पुरूपासून पुढले मग कुरुवंश वगैरे पुढं झाला असं आहे. तर हे जे सगळं आहे त्यातलं ते यवन वगैरे ते लोक आहेत. तर आपला तो मुद्दा हा आहे की यवन म्हणजे ते. तर मी हे सांगत होतो की अर्जुनाचं अधिष्ठात्र देवता कशी, याच्यावरून आपण विषय फिरत आलेलो आहोत. तर त्याचा मूळ मुद्दा असा आहे की भगवंतांनी तत्कालीन अधर्मी लोक 80% अधर्मी लोक मारले, ते अर्जुनाला हाताला घेऊन मारले. पांडवांना हाताला घेतलं म्हणजे कोणाला? या दोनच माणसांना. पांडवांच्या मध्ये हे दोघंच होते, भीम आणि अर्जुन. आणि त्यातही मुख्य अर्जुन. नरनारायणाची जोडी जी आहे ती अर्जुनाची आहे. अर्जुन म्हणून त्याला हातात गेलं, म्हणून तो अधिष्ठात्री होतो. म्हणजे ज्ञानोबारायांनी बरोबर म्हटलेलं आहे. म्हणजे अर्जुनाचं एकंदरीत भगवंताशी वागणं बोलणं. म्हणून तो म्हणतो ना की सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम हे कृष्ण हे यादव हे सखेती, की मी तू माझा मित्र आहेस म्हणून मी तुझ्याशी कसंही वागलो, जवळचं समजलं, तुला वाटेल तसं बोललो, तुझा मान ठेवला नाही की तुझं एवढंच आहे. महिमा जे आहे तो मला महिमा माहीत नाही असं भाग गीतेत पुढे त्यानं मान्य केलेले. तर अर्जुन हा भगवंताचा इतक्या जवळचा झाला म्हणजे ज्यावेळेस अर्जुनाची आणि भगवंताची भेट झाली त्याच वेळेस भगवंतांनी ठरवलं आता आपलं पुढलं जे कार्य आहे ते याच्या हातून करायचं. बलराम काही कामाचं नाही, कारण बलरामाचं काय होतं, बलराम हा थोडा कच्च्या कानाचा होता. बलरामाचा जो स्वभाव विशेष आहे, कच्च्या कानाचा होता, संदिग्ध होता. आणि कधी कधी समोरचा माणूस धर्म करतो का अधर्म करतो, भगवंताचं काय वैशिष्ट्य आहे, आपला माणूस आहे का परका माणूस आहे भगवंत कधी पाहत नव्हते.
धर्म आणि अधर्माच्या बाबतीमध्ये निर्णय करत असताना भगवंताचा आपलेपणा किंवा परकेपणा कधी आड आला नाही. तसं बलरामाचं होत नव्हतं. बलरामाला आपला माणूस जर असेल तो चुकीचा जरी झाला तरी तो आपला वाटायचा. दुर्योधनाच्या बाबतीमध्ये बलरामाचं झुकतं माप होतं. बलरामाचा तो हे होता, शिष्य होता. पुढं जर बघितलं तर बलरामाकडे भीमही शिकला. भीमाने काही अध्ययन बलरामाकडे केलं, दुर्योधनाने केलं. पण दुर्योधनानं त्याचं जे काही सर्वरायती केली, पुढे केलं, हे पुढं केल्यानं त्याला बरं वाटलं. कृष्णाला हे बरोबर कळत होतं. पुढं म्हणजे 2 माणसं महाभारतात अशी आहेत की जे पुढं केल्यानं फक्त फसले दुर्योधनाला. एक शल्य एक आहे आणि दुसरा बलराम, हे लक्षात ठेव. शल्याला तर माहीतच नव्हतं कोणी आपलं व्यवस्था कोण करते रस्त्यात. शल्य निघाला होता पांडवांकडे द्यायला आणि रस्त्यामध्ये त्याची ती सगळी व्यवस्था पाहून तो एकदम खुश झाला. वा म्हणला, जो कोणी व्यवस्था केली असेल त्याला काय पाहिजे ते मी देईन. मागावं म्हणला, ज्यानं माझी व्यवस्था केली तर माझ्या समोर यावं. दुर्योधन माझ्या समोर आला, माझ्या पक्षात तुम्ही युद्ध करा म्हणला. म्हणून शल्य तिकडे गेला. म्हणजे याला काय म्हणतात, राजकारणात असावध असणं. तर राजकारणाला योग्य असणारा तो माणूस अपेक्षित आहे. राजनीतीला योग्य असणारा, भगवंताच्या धर्मकार्याला आपण म्हणून, राजकारण हा शब्द जर वाईट वाटत असेल तर तो आजचं राजकारण फारच वाईट झालेलं असल्यामुळं धर्मकार्याला योग्य असणारा जो माणूस आहे, म्हणजे तो कसा असला पाहिजे, प्रसंगी अखंडित सावध राहावे जे असं म्हणले, अखंडित सावध राहिलं पाहिजे. अखंड सावध म्हणजे रामदास स्वयं म्हणतात किंवा श्रीकृष्णसुद्धा कायम सावध होते बघा. श्रीकृष्णांना कोण काय करायला, कधी काय चालू आहे सगळं माहीत असायचं. काय करतोय, कोण कुठं काय करतोय याची खडा माहिती श्रीकृष्णांना असायची. ते भगवान होते म्हणून नाही, त्यांचं गुप्त हेर खातंही तेवढंच पक्क होतं, हे लक्षात ठेवा. ते भगवान होते, त्रिकालज्ञ होते, या अर्थानं ते महत्त्वाचं नाही. ते प्रत्येक गोष्टीमध्ये तेवढे सावध होते. कोण काय करेल, म्हणजे किती सावधपणा होता की युद्धाच्या नंतर जो पश्चाताप झाला कोणाला, युधिष्ठिराला, तर त्या युधिष्ठिराला उपदेश करण्याचं सामर्थ्य भगवंतात नव्हतं असं थोडीच आहे. पण त्यांनी केलं नाही. त्यांनी त्याला कुठं नेलं, भीष्मांकडे नेलं आणि महाभारताचं अख्खं शांतीपर्व त्याच्यामुळे तयार केलं. तर ते भीष्माकडे का नेलं याचं एक कारण महत्त्वाचं हे आहे की युधिष्ठिरापेक्षा आपण लहान आहोत. लहानानं सांगितलेलं मोठं माणूस ऐकत नाही, त्याच्यावर म्हणावं त्याचा परिणाम होणार नाही म्हणून त्यांनी सांगितलं नाही. म्हणजे हे त्यांना अर्जुनाला जे सांगता आलं ते त्याला सांगता येत नव्हतं का. भगवद्गीतेसारखं तत्त्वज्ञान जे अर्जुनाला त्यांनी सांगितलं ते तत्त्वज्ञान त्यांना युधिष्ठिराला सांगता आलं असतं ना, पण सांगितलं नाही. इतकं ते बारीक विचार करत त्यांचं वागणं होतं. म्हणून श्रीकृष्णाचं जे चरित्र आहे ना, फार बारकाईनं पाहायला पाहिजे, अत्यंत बारकाईनं पाहायला पाहिजे. आणि येणाऱ्या काळाचं मोजणं माप जे आहे, ज्याला द्रष्टेपणा म्हणतात, तो श्रीकृष्णांच्या मध्ये ठासून भरला होता. मला वाटतं मागे मी एकदा पाठात सांगितले, पण पुन्हा एकदा सांगतो. त्यांच्या द्रष्टेपणाचं एक मोठं उदाहरण सांगतो श्रीकृष्णांचं. एकदा श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर महाभारताच्या युद्धाच्या पूर्वी, म्हणजे राजसूय यज्ञ होण्याच्या पूर्वीची गोष्ट सांगतोय, ज्यावेळेस त्यांनी इंद्रप्रस्थ राज्य केलेलं होतं. त्या इंद्रप्रस्थ राज्यामध्ये गप्पा मारत असताना एका नौकरांनी किंवा सेवकांनी येऊन सांगितलं की हत्तीडी प्रसूत झाली आणि एक हत्ती जन्मला आहे, काय नाव ठेवायचं. येणाऱ्या काळाचा विचार करून श्रीकृष्णाने अश्वत्थामा नाव ठेवायला सांगितलं. म्हणजे 20 वर्षानंतर काय घडू शकतं ह्याचा पूर्ण विचार करून, 14 वर्षानंतर काय घडू शकतं याचा पूर्ण विचार करून अश्वत्थामा हे नाव त्यांनी त्यावेळेस सुचवलं होतं. त्या हत्तीला नाव ठेवायचं. म्हणजे कोणालाही लक्षात आलेलं नाही आहे की श्रीकृष्णाने असं केलं आहे. आपल्यालाही लक्षात येत नाही. आपण जेव्हा महाभारताच्या कथा उलट्या वाचायला जातो तेव्हा लक्षात येतं. असं सरळ गेलं तर लक्षात येत नाही, उलट्या वाचायच्या. मग ते त्याची एक लिंक लागते. म्हणजे किती त्यांनी बारकाईनं येणाऱ्या काळाचं विवेचन, म्हणजे काय म्हणतात त्याला, योजना करून ठेवली होती की वेळ पडला तर ह्या नावाचा उपयोग झाला पाहिजे. म्हणजे हत्ती मारायला लावला पुढे भीमाला, अश्वत्थामा नावाचा हत्ती नरोबा कुंजरोबा करायला लावलं की नाही. तर हे जे काही आहे, ही जी सूक्ष्मदृष्टी, हे राजनीतीमध्ये जे लागतं ते भगवंताला पाहिजे तसं अनुकूल बलराम नव्हता. मी 2 व्याख्यानं दिलीत बलरामावर. नांदेडला 2002ला 2003ला मी बलरामावर 2 व्याख्यानं दिले होते. एक वर्षानंतर पहिलं व्याख्यान पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी की बलरामाने श्रीकृष्णाने जोडी का नाही टिकली, बलरामाला का पुढं श्रीकृष्णाने हाताला धरलं नाही, धर्मसंस्थापनेमध्ये बलराम का उपयोगाला आला नाही, याचं सर्वात महत्त्वाची जी कारणं ती ही आहेत की जी अपेक्षित समर्पणाची वृत्ती लागते, नेता जसा असेल त्या नेताप्रमाणे वागणं
मार्गदर्शक जसं सांगेल तसं वागण्याची जी समर्पित वृत्ती लागते ती बलरामात अजिबात नव्हती. आणि श्रीकृष्ण लहान असल्यामुळेही बलराम काही त्यांना मानतच नव्हता. आणि त्याच्यानंतर दुसरं एक आहे की बलरामाचं तेवढं म्हणजे काय म्हणतात त्याला समर्पण म्हणा किंवा बलरामाचा जो विश्वास लागतो, विश्वास जो आहे तो श्रीकृष्णावर नव्हता. समंतक म्हणायच्या प्रसंगामध्ये बलरामानं सुद्धा श्रीकृष्णाला एकांतात विचारलं होतं, कुठं नेऊन ठेवलास म्हणी सांग म्हणून. कळलं का? बाकीच्यांना सोडून दे म्हणे, मला सांग म्हणे कुठं नेऊन ठेवला होतास. म्हणजे तो विश्वासही नव्हता. म्हणून बलराम तेवढा उपयोगाचा आला नाही. म्हणून भगवंताला कोणतरी दुसरं पाहिजेच होतं. म्हणून भगवंताने अर्जुनाला हाताशी धरलं आणि म्हणून अर्जुनाशी ते तसंच वागले, सख्यत्वानं वागले. समान वयाचे होते. कदाचित भगवान श्रीकृष्ण 1-2 वर्षांनी वडील असतील, पण साधारणपणे समवयस्क. युधिष्ठिराहून भीमाहून तर लहान होते श्रीकृष्ण आणि समवयस्क होते. म्हणजे युधिष्ठिर, कर्ण, युधिष्ठिर आणि भीम या तिघाहून तर श्रीकृष्ण लहान होते. आणि अर्जुनापेक्षा कदाचित 1-2 वर्षांना मोठे असतील किंवा समवयस्क असतील. तर समवयस्क भूमिकेने भगवान श्रीकृष्णांनी त्याला आपल्या हाताशी धरून हे संपूर्ण पांडवांनाच एकंदरीत हाताशी धरून हे संपूर्ण दल म्हणजे अधर्माचं जे राज्य आहे ते उद्ध्वस्त करण्याचं काम भगवंतांनी त्यासाठी केलं. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात की जणू काही म्हणून श्रीकृष्णाचं जास्त म्हणजे उद्धव ज्ञानी आहे. या प्रसंगात उद्धवाशी थोडी तुलना जर करायची जर झालं तर उद्धव ज्ञानी आहे, यात काही संशय नाही. पण उद्धव ज्ञानी आहे, चतुरस्र राजकारणी आहे, मंत्री म्हणून चांगला आहे. म्हणून काय मंत्री म्हणूनच त्याचा उल्लेख भागवतात येतो. शिष्यो बृहस्पती साक्षात उद्धवो बुद्धिसत्तमः, अत्यंत बुद्धिमान असा तो म्हणून त्याचा उल्लेख केलेला आहे. पण तो ज्ञानी असला, हुशार जरी असला तर युद्धाला लागणारं जे शौर्य आहे आणि युद्धाला लागणारं जे कौशल्य आहे, समोरचे लोक संपवायचे जर असतील तर ते कौशल्य उद्धवाकडे तेवढं नाही आहे, कुठं दिसत नाही. म्हणून भगवंतानी उद्धवालाही तेवढ्या बाबतीत हाताला धरलं नाही. या सगळ्या परिप्रेक्षामध्ये जर पाहिलं, मी काल जसं म्हटलं की अर्जुनाची एक मानसिक स्थितीत एक उच्च मानसिक स्थिती होती अर्जुनाची. त्याच्या मनामध्ये एक आध्यात्मिक काही गुण अत्यंत होते. असा योग्य अध्यात्म संपन्न माणूस. आणि खरं असं आहे की राज्य करायचं जर असेल तर तो वेदांती असला पाहिजे. वेदांती म्हणजे वेदांत शिकलेला नाही. वेदांती या शब्दाचा अर्थ वेदांत जगण्याची इच्छा असणारा असला पाहिजे. तो खरा चांगल्या पद्धतीने राज्य करू शकतो. निस्पृहता हा गुण पहिल्यांदा त्याच्या ठिकाणी पाहिजे. निर्मोहता पाहिजे. म्हणजे हे राज्य जे आहे ते माझं नाही आहे, ममत्व सोडून दिलं पाहिजे त्यानं. आणि एक फक्त ट्रस्टी जसे लोक काम करतात, करायला पाहिजे जे अपेक्षा आहे त्या अपेक्षेने त्यानं राज्य करणार. खरा राज्यकर्ता हा वेदांती असला पाहिजे, असतो, असायला पाहिजे. तरच तो व्यवस्थित राज्य करू शकतो, प्रजेला व्यवस्थित हे करू शकतो. आणि राजाचं काम काय आहे की प्रजेचं भरण आणि पोषण ह्या 2 गोष्टी राजानं 3 गोष्टी सांगितल्यात. भरण पोषण आणि महत्त्वाचं ज्ञान. प्रजानां विनयाधानात रक्षणात भरणादपि सपिता पितरस्तासां केवलं जन्महेतवः. दिलीपाच्या संदर्भामध्ये कालिदासाने जे सांगितलेलं की राजा प्रजारंजनात, राजा हा शब्द जो झाला तो रंज धातूपासून झाला. रंज या धातूपासून झाला. त्यानं प्रजेचं रंजन केलं पाहिजे. तर प्रजेचं रंजन करायचं म्हणजे काय करायचं, तर प्रजेचं रंजन म्हणजे मनोरंजन नाही करायचं, काही तमाशे दाखवायचे नाहीत त्यानं. प्रजेचं रंजन करायचं आहे म्हणजे ते हे करायचं आहे की त्याला प्रजेच्या ज्ञानाची व्यवस्था झाली पाहिजे पहिल्यांदा. प्रजानां विनयाधानात, विनय म्हणजे शिक्षण, प्रजेच्या शिक्षणाची व्यवस्था त्यानं केली पाहिजे. प्रजानां विनयाधानात. त्याच्यानंतर रक्षणात भरणात अपि, त्याचं रक्षण आणि भरण. रक्षण दोन्ही पद्धतीचं, आतून आणि बाहेरून. म्हणजे बाह्य शत्रूंपासूनही रक्षण केलं पाहिजे आणि आतले जे शत्रू असतात म्हणजे चोरी विरी हे तथाकथित जे काही आहेत यांच्यापासूनही रक्षण केलं पाहिजे. प्रजानां विनयाधानात म्हणजे शिक्षण, रक्षण आणि भरण या 3 गोष्टीनं राजा प्रजेचा पिता असतो. सपिता पितरस्तासां केवलं जन्महेतवः. राजा असा असला पाहिजे. हे केव्हा होऊ शकतं, तो वेदांती असेल तरच होऊ शकतं, अर्जुनासारखा सच्छील असेल तरच होऊ शकतं. हे भगवंतांनी बरोबर हे स्वीकारलं होतं. पांडवांच्यात काय वैशिष्ट्य होतं, पांडवांच्यात मतभेद नव्हते असं नाही, पण पांडवांच्यामध्ये मतभेद जरी असले थोडेफार तर मनोभेद अजिबात नव्हता. आणि युधिष्ठिरासारखा धर्मकार्पण्य संपन्न नेता होता आणि भीम आणि अर्जुनासारखे आज्ञाधारक लोक होते पांडवांकडे की जे युधिष्ठिर म्हणेल तेच. म्हणजे अर्जुन तर कधी म्हणजे
एवढं द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग झाला, पण द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी भीम रागातून एकदा बोलला काय, की कोणीतरी मला अंगारे आणून द्या, निखारे आणून द्या, मी या युधिष्ठिराच्या हातावर टाकतो म्हणून. पण अर्जुनाच्या तोंडातून एकदाही अपशब्द आला नाही. आणि एवढा पण भीम एवढा रागानं बोललेला भीमसुद्धा, पण तिथं कधी म्हणजे पुढं खूप प्रसंग झाले की ते म्हणले सुद्धा की तुम्ही असं सांगा की युधिष्ठिराचा आमच्यावर अधिकार नाही, आम्ही तुम्हाला सोडून देऊ. पण असं यातला एकही पांडव असा म्हणला नाही की युधिष्ठिर आमचा कोणी नाही आहे किंवा त्याचा आमच्यावर अधिकार नाही आहे. म्हणजे ज्या भीमाला एवढा राग आला तो भीमसुद्धा असं म्हणला नाही की युधिष्ठिर आमचं कोणी नाही आहे किंवा युधिष्ठिराचा माझ्यावर काही अधिकार नाही आहे. तो म्हणू शकला असता. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की पांडवांच्याकडे ही मुळात मनोवृत्ती होती की जी आपले हे आहेत परंपरा जी सांगितलेली आहे की ज्येष्ठ भ्राता पितुस समा, मोठा भाऊ हा आपल्या वडिलांसारखा असतो. वडील जे करतील ते आपल्या हिताचं असेल. मग भलेही त्यात काही नुकसान असो, काही असो, काही प्राण त्यागायची द्यायची वेळ आली तरी ती देण्याची तयारी या दोघांच्या मध्ये होती. हे जे गुण आहेत हे गुण नेत्यामध्ये राजामध्ये असले पाहिजेत. आणि हे गुण भगवंतांनी बरोबर अर्जुनाचे हेरले होते आणि म्हणून भगवंतांनी त्याची सख्य केलं. उगीच कोणाची सख्य करतं का भगवंत? उगीच कोणाची सख्य नाही करत भगवंता. मी मगाशी सांगितलं की अश्वत्थामा नाव ठेवण्यामध्ये तर त्यांची पूर्व नियोजना होती. एका हत्तीचं नाव काय ठेवायचं ह्याच्यामध्ये केवढी नियोजना होती. 14 वर्ष 15 वर्ष आधीची नियोजना होती. तर एखाद्याशी सख्यभक्तीनं मागणं, सख्यत्वानं वागणं हे भगवंताला का अर्जुन आपला असा वाटला त्याचं कारण हे की त्यांच्यामधली ही गुण आहेत. अर्जुनामधली जी हे गुण आहेत आणि हे गुण सज्जन पल्ले म्हणतो की नाही ज्याला आपण, त्या सज्जनतेच्या पलीकडले हे लक्षात ठेवा. सज्जनता कुठपर्यंत असते? सज्जन आपण कोण ज्याला समजतो तो माणूस साधारणपणे दुसऱ्याचं अहित करत नाही एवढंच असतं, पण स्वतःचा स्वार्थ साधत नाही असं नसतं. हे गुण असे आहेत की दुसऱ्याचं अहितही करणार नाही आहेत आणि स्वतःचा स्वार्थही साधणार नाही आहेत. अशी जी गुणांची एक उंची लागते. म्हणजे माझं हे होतं का म्हणे मला तर स्वार्थ नाही साधलं तरी चालेल, पण व्यष्टीचं समष्टीचं कल्याण झालं पाहिजे. व्यष्टी आणि समष्टीचा जर विचार केला तर समष्टीचं कल्याण करण्याचं जे चिंतन आहे, जे गुण आहेत ते या अर्जुनामध्ये होते. म्हणून ज्ञानोबा म्हणतात की जणू काही तो अधिष्ठात्री देवता. थांबत अवधूत चिंतन. अर्जुनाला नर का म्हणतात? तो नर ऋषीचाच अवतार होता. अर्जुनाच्या बाबतीत काय आहे, अर्जुन इंद्र आणि नर या दोघांचा अंश होता. नर जे आहेत, नरनारायण नावाचे जे भगवंताचेच अवतार आहेत, नरनारायण नावाचे जे ऋषी, त्यातला नर जो आहे तो अर्जुन रूपाने आला. नारायण जो आहे तो श्रीकृष्ण आहेत. तर श्रीकृष्णांचं तर नारायणचं तर आहे स्पष्ट आहे, पण नराचा अंश आणि पुन्हा कुंतीनं इंद्राचं आवाहन केलं म्हणून इंद्राचाही अंश आहे अर्जुनाच्या ठिकाणी. जसं भीमाच्या ठिकाणी वायूचा अंश आहे तसं याच्या ठिकाणी इंद्राचा आणि नराचा अंश आहे अर्जुनाच्या ठिकाणी. म्हणून श्रीकृष्ण आणि अर्जुन अशीच जोडी नंतर राहिली, टिकली. नरनारायणाची जोडी. महाभारत हे नरनारायणाचंच आहे. नाही पूर्ण पुरुष तर आहेच ना त्या अर्जुनाला. ते पण स्तन नव्हते ना अर्जुनाला. घोडाला जसे स्तन नसतात तसं अर्जुनाला स्तन नव्हते. ते आहे कारण ते नर म्हणत. पण मुख्य कारण हे की तो नरात ऋषींचा अवतार होता. नरनारायणापैकी नर ऋषीचा अवतार होता.